आजचा दिवस आहे बलिप्रतिपदा, ज्याला दिवाळी पाडवा असंही म्हणतात. या दिवशी गोवर्धन पूजेचंही महत्त्व असतं. हा दिवस आहे सदाचार, भक्ती आणि दानशीलतेचं प्रतीक. पुराणानुसार राजा बळी हा पराक्रमी, न्यायप्रिय आणि अतिशय दानशूर होता. त्याच्या दानशक्तीमुळे देवतांनाही भय वाटू लागलं होतं. मग भगवान विष्णूंनी वामन अवतार घेतला आणि फक्त 3 पावलं जमीन मागितली. राजा बळीनं वचन दिलं आणि विष्णूंनी 3 पावलात स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ व्यापून टाकलं. पण बळीची भक्ती पाहून विष्णूंनी त्याला वर दिला. दरवर्षी कार्तिक शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी तू पृथ्वीवर येऊन आपल्या भक्तांना भेटशील, म्हणून हा दिवस बळी प्रतिपदा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी गोवर्धन पर्वताची पूजा आणि राजा बळीचं स्वागत केलं जातं. महाराष्ट्रात हा दिवस पती-पत्नीच्या नात्याचा दिवस म्हणून ओळखला जातो. स्त्रिया आपल्या पतीचं औक्षण करून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. चला तर या बळी प्रतिपदेच्या दिवशी राजा बळीसारखा दानशीलता आणि विष्णूसारखी करुणा आपल्या जीवनात आणूया. आपणा सर्वांना बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. जय श्री विष्णू. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.